नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 22 ऑक्टोबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की एजे आणि लीला केक कटिंग करत असतात. लीला एजेना केक भरवते. एजे सगळ्यांना सांगतो की तुम्ही माझ्या बायकोच्या आमंत्रणाला मान देऊन इथे आलात, माझ्या या स्पेशल ओकेजन मध्ये सहभागी झालात, त्याबद्दल मला खूप बरं वाटलं आहे. आता इथून जेवल्याशिवाय जाऊ नकात. बाहेर फूड काउंटर रेडी आहे, प्लीज हेल्प युअरसेल्फ, गो अहेड असे सांगून एजे आलेल्या लोकांना जेवायला पाठवतो. त्यानंतर एजे लीलाला सांगतो, थँक्यू सो मच लीला, तू माझ्या आणि अंतराच्या अॅनिव्हर्सरी साठी एवढं मोठं सरप्राईज ऑर्गनाइज केलं. तिच्यासारखे कपडे घातलेस, दागिने घातलेस, मंगळसूत्र घातलंस, सगळ्या अर्थाने सगळ्यांना तू तिची आठवण करून दिली आज. हे डेकोरेशन, हा तिचा फेवरेट केक, एव्हरीथिंग इज परफेक्ट, थँक्यू फॉर ऑल दिस. एजे चिडला आहे हे लीलाला समजत नसतं, पण एजेच्या आईंना म्हणजे आजीला हे माहित असतं. त्यामुळे आजी एजेना अडवायचा प्रयत्न करते. तेव्हा एजे स्वतःहून सांगतो, नाही आई, मला बोलू दे. एजे लीलाला सांगतो, एवढं कष्ट घेऊन तू सर्व हे केलेलं आहेस तर तुझं कौतुक तर करायलाच हवं. खरंच लीला, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य कम्प्लिटली बदललंय आणि तू एवढ्या इनोसेंटली माझ्या आयुष्यात ऍडजस्ट होण्यासाठी इतकी धडपड करतेस. आय सी दॅट अँड आय अप्रिशिएट दॅट. पण तू हे का करतेस आणि कशासाठी? एजे लीलाला सांगतो, बोल. त्यावर लीला म्हणते, तुमच्या आनंदासाठी. आणि एजे मिस्किलपणे हसायला लागतो. एजे सांगतो, मी खूप हॅपी आहे. आय एम टॉप ऑफ द वर्ल्ड लीला. अंतरा गेल्यापासून ही अॅनिव्हर्सरी माझ्यासाठी स्पेशल राहणार आहे. अँड ऑल ऑफ दिस इज ओनली बिकॉज ऑफ यू. हे सगळं करून तू माझ्या आयुष्यात अंतराची जागा घेऊ शकते हेच तुला प्रूव्ह करायचं होतं. त्यावर लीला म्हणते, नाही एजे, आणि ती काही बोलणार तेवढ्यातच एजे सांगतो, इनफ लीला, इनफ. तू मला म्हणाली होतीस ना की तुला अंतराची जागा घ्यायची नाहीये, मग तू हे सगळं का करतेस? लेट मी टेल यू वन थिंग लीला, तुला अंतराचीच काय माझ्या आयुष्यात दुसऱ्या कोणाचीच जागा मिळणार नाही. अंतराची जागा मिळवायला ना तिच्यासारखी योग्यता लागते, तिच्यासारखं मन लागतं लीला. तुला कसं कळणार अंतरा माझ्या आयुष्यात काय होत? कारण ते कळण्यासाठी तुझी तेवढी कॅपॅसिटी सुद्धा नाही. तुला माहितीये अंतरा कशी होती, कोण होती? ती या घराचा सपोर्ट होती. प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक वस्तूत अंतराची आठवण आहे आणि तू मला तिच्यापासून दूर करायचा प्रयत्न करतेस. असे म्हणून एजे लीलाला स्टेजवरून खाली आणतो आणि सोफ्याच्या जवळ नेतो आणि सांगतो की हा सोफा अंतराने घ्यायला 8 दिवस लावले होते. का? कारण मला प्रत्येक गोष्ट परफेक्ट लागते. तिला काहीही न सांगता माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी कळायच्या. हे वॉच तिने मला बर्थडेला गिफ्ट केलं होतं. हे किचन तिने डिझाईन केलंय. या घरातल्या सगळ्या गोष्टी तिने ठरवल्या होत्या आणि आजही त्या तशाच आहेत, कारण त्या परफेक्ट आहेत लीला. या वास्तूमध्ये या घरातल्या लोकांच्या मनात अंतरा आहे लीला, आणि तू मला तिच्यापासून वेगळं करू शकत नाहीस. अंतराने केवळ मलाच नाही, माझ्या आईला, माझ्या मुलांना, सगळ्यांना आपलंसं केलं होतं. तुला जमणार आहे हे? तू कितीही प्रयत्न केला ना लीला, तुझ्याकडून हे शक्य होणार नाही. त्यावर लीला म्हणते, पण एजे, मी तुम्हाला ह्याआधी सांगितलंय, मला अंतराताईंची जागा नकोय. मला माझी जागा निर्माण करायची आहे, कारण मी तुमची बायको आहे. त्यावर एजे सांगतो, तू माझी बायको आहे कारण ती अंतराची इच्छा होती, माझ्या आईची इच्छा होती, ह्या दोघींची इच्छा होती. त्यामुळे मी आजपर्यंत तुझे सगळे नॉनसेन्स टॉलरेट करत गेलो. पण आता नाही. तुला जराही लाज नाही वाटली अंतरासारखं ड्रेसअप व्हायला? जराही विचार नाही केलास तू? तू इतकी चाइल्डिश आहेस लीला. आपण कोणासारखं दिसलो म्हणजे आपण त्या व्यक्तीसारखं बनलो असं अजिबात होत नाही लीला. एवढी छोटीशी गोष्ट तुला नाही कळली लीला? त्यावर लीला सांगते, मला अंतराताईंना कॉपी करायचं नव्हतं, मला फक्त तुमचा मूड चांगला करायचा होता. त्यावर एजे सांगतो, माझा मूड चांगला करायचा असेल एक गोष्ट कर लीला, स्टॉप कॉपी अंतरा. आणि तुला शेवटचं सांगतो लीला, जर माझ्या आणि अंतराच्या मध्ये येणार असशील तर तुला या घरात जागा नाहीये, निघ इथून. लीला हे ऐकून खूप शॉक होते. आजी एजेना म्हणते, अभिराम बस, किती टोकाचं बोलशील तिला? त्यावर एजे सांगतो, मग काय करू मी आई? हे किती टोकाचं वागते ती. तिला माहिती आहे की मला अंतराच्या गोष्टींना हात लावलेला आवडत नाही. मला हे पार्टी सेलिब्रेशन नकोय. मला हवं आहे ते पीस ऑफ माइंड. आणि ही जोपर्यंत या घरात आहे ना तोपर्यंत मला
हे सगळं मिळणं शक्य नाहीये. एजे लीलाला सांगतो, तुला मी लास्ट अँड फायनल सांगतो, तुला या घरात लीला म्हणून राहायचं असेल आणि माझी बायको अंतराची जागा घ्यायची नसेल तरच तू इथे राहू शक. त्यावर लीला म्हणते नाहीतर. एजे सांगतो नाहीतर तू इथून निघून जा. लीला रडत एजेना विचारते मी खरंच इथून निघून जाऊ. त्यावर एजे सांगतात येस, कारण या कॉम्प्रोमाइजिंग रिलेशनशिपला काहीच अर्थ नाहीये. आजी एजेला अडवायचा प्रयत्न करते पण त्यावर एजे सांगतो सॉरी आई, आता मी कोणाचंही ऐकणार नाहीये. आय मेड माय डिसिजन आणि हे फायनल डिसिजन आहे. दॅट्स इट. लीला अंतराच्या फोटोकडे बघून सांगते अंतराताई, मी खरंच हे सगळं तुमची जागा घेण्यासाठी नाही केलं. त्यावर एजे लीलाला सांगतो की अंतराशी बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली. हे ऐकल्यावर लीला सुद्धा रडायला लागते आणि ती आजीना मिठी मारते. आजी लीलाला सांगतात की तू अभिरामचा राग शांत होईपर्यंत या घरातून जाऊ नकोस. लीला आजीना सांगते की मी कशी राहू या घरात, ज्या व्यक्तीसाठी मी उंबरठा ओलांडून या घरात आले होते तोच आज मला जायला सांगतोय. मी त्यांची बायको आहे, त्यावरच ते बोट ठेवत आहेत. आजी मला तुम्हाला दुखवायचं नाहीये, पण आता मी कोणत्या हक्काने थांबू इथे. इथे थांबण्याची ताकद नाहीये माझ्यात. असे म्हणून लीला तिथून निघून जाते. आजी अभिरामला सांगतात अभिराम, लीला जाते, लीलाला थांबव. जे झालं त्याबद्दल आपण सकाळी बोलूया ना. त्यावर एजे लीलाला सांगतो थांब, अंतराची साडी, तिचे दागिने हे सगळं तुला घेऊन जाता येणार नाहीये. सो चेंज अँड गो. हे मंगळसूत्र माझी पहिली मोठी डील क्रॅक झाल्यावर मी अंतराला गिफ्ट केलं होतं. हे सगळं एम्पायर जे तुला दिसतंय ना ते अंतरा माझ्या मागे होत, त्यामुळे मी हे उभं करू शकतो, ज्याची आज तू मजा घेत आहेस. हे मंगळसूत्र तर होतच ग. मी तिला किती वेळा सांगितलं की आपण लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र घेऊ, पण तिने ते घेतलं नाही, कारण तिला माझ्या पहिल्या सक्सेसची आठवण ठेवायची होती. लीला रूमच्या दिशेने जात असते त्यावेळेला एजे तिला सांगतो की थांब आणि एजे लीलाच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून घेतो आणि लीला रूमच्या दिशेने निघून जात. लीला रूम मध्ये जाऊन खूप रडते. लीला रडत अंतराताईंना सांगते की अंतराताई, तुम्हाला तरी माहिती आहे ना की मी हे का केलं. एजेंच्या मनात माझी एक स्वतःची जागा असावी, आता एवढंही माझ्या नशिबात नाहीये का. आणि शेवटी लीला आपली बॅग घेऊन चेंज करून खाली येते. लीला घराला बघते, आजीना बघते आणि तिथून निघून जाते. आणि इथेच हा एपिसोड संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय बाय.